विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकारणातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यांना वेग आल्याचा आपण सर्वच जण पाहतो। अशातच महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार यावरून शीतयुद्ध रंगल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। त्यामध्येच आता शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी एक नाव घेऊन हे नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात अशा प्रकारचे संकेत दिलेले आहेत। आपण सर्वांनीच पाहिलं की जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरदचंद्र पवार गट त्यांची जी शिवस्वराज्य यात्रा आहे त्याची 24 दिवस झाल्यानंतरची सांगता करण्यात आली। ही सांगता जी आहे ती जयंत पाटील यांच्या इस्लामपूर जो बालेकिल्ला आहे तिथे करण्यात आली। त्यावेळेला शरद पवार नेमकं काय बोलणार, जयंत पाटील यांच्याविषयी काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती। यावेळेला त्यांनी जयंत पाटील यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि मोठे संकेत जे आहेत ते दिलेले आहेत। आपण जर महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती, कारण की ठाकरे गट सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आग्रही असल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। त्यानंतर काँग्रेसनं स्वतःची भूमिका स्पष्ट केली। थोडक्यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना त्यावेळेला शरदचंद्र पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी त्यामध्ये कुठेही पडली नसल्याची त्यांची कोणत्याही प्रकारची वक्तव्य समोर आलेली नव्हती। परंतु आता मात्र शरद पवार यांनी जयंत पाटील यांचं नाव घेत त्यांचं कौतुक केलेलं आहे। तसंच महाराष्ट्राला अशा चेहऱ्याची जो आपला महाराष्ट्र आपल्याला हवाय तो घडवण्याची ताकद कोणत्या चेहऱ्यामध्ये आहे तर तो जयंत पाटील अशा प्रकारचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी उद्या जर का मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर का घोषित करावा लागला तर तो जयंत पाटील करतील अशा प्रकारची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये रंगताना पाहायला मिळते। कारण की आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील अशा प्रकारची चर्चाही होती। परंतु शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने असं तरी समोर येत आहे की जर का गरज पडली, जर का वेळ आली तर मात्र शरद पवार जयंत पाटील यांचं नाव पुढे करतील। थोडक्यात शरद पवार जयंत पाटील यांच्याविषयी काय बोलले ते जाणून घेऊया। शरद पवार म्हणालेत की जयंत पाटील म्हणजे त्यांच्याविषयी मला एका गोष्टीचा आनंद आहे की ते सगळं काम करण्यासाठी जयंतराव ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतात तसंच लोकांना विश्वास देतात, कष्ट करतात, दिलासा देतात, त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिकपणे एका विचाराने निश्चित उभी राहील। जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राबद्दलचं आहे ते जे आहे तो जो महाराष्ट्र आहे तो घडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे। हे काम एक ऐतिहासिक काम जे आहे त्या ज्या भागातील नेतृत्वाने स्वातंत्र्यासाठी एक इतिहास निर्माण केला। मला आनंद आहे की आजच्या पिढीच्या जयंतरावांसारख्या नेतृत्वाला उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे। अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे थोडक्यात कुठेतरी शरद पवार जे आहेत त्यांच्याकडून जयंत पाटील यांच्या नावावर मुख्यमंत्री पद म्हणून शिक्कामोर्तब जे आहे किंवा संकेत जे आहेत ते देण्यात आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। जयंत पाटील हे मुख्यमंत्री का होऊ शकतात तर त्यामागची कारणं अशी आहेत की जयंत पाटील हे शांत आणि संयमी स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे। तसंच सगळ्यांची जुळवून घेण्याची कसब त्यांच्यामध्ये आहे। सर्व पक्षीय संबंध, हितसंबंध त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे जोपासलेले आहेत। शरद पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जातं। एकनिष्ठ अशी त्यांची ओळख जी आहे ती त्यांनी निर्माण केलेली आहे। तसंच संसदीय कामकाजाचा गाढा अनुभव त्यांच्याकडे आहे, तगडा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवली असल्यामुळे त्यांच्याकडे जो राज्याच्या राजकारणाचा अनुभव आहे, राज्याच्या राजकारणाचा जो गाडा हाकण्यासाठी जो काही अनुभव लागतो तो देखील तगडा असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी एक योग्य चेहरा असल्याचं वक्तव्य कुठेतरी शरद पवार यांच्याकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत। राज्याच्या राजकारणाच्या मुख्यमंत्री पदाच्या गादीवर कोण बसेल हे थोड्याच दिवसामध्ये स्पष्ट होईल। परंतु त्यापूर्वी मात्र मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।